रक्षाबंधन दिवशी मी पुरणपोळी करताना अनन्या आधेमध्ये येत होती आणि मला पण छोटीशी पुरणपोळी बनवायला दे असं ती म्हणत होती. तर इथे मी कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याच्यामध्ये पुरण भरला आणि तिला छोटासा गोळा बनवून दिला. मी सांगत होती तसं तसं ती लाटत होती. काठ जाड होत होते. मी सांगितल्यावर ती लाटून नीट करायचा प्रयत्न करत होती, पण पहिल्यांदा ट्राय करत होती. थोडी वेडीवाकडी होत होती. मग मी तिला ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे करत होती. थोडं वेडवाकडं झालं होतं म्हणून मी पुन्हा थोडंसं लाटून व्यवस्थित गोल आकार दिला. तव्यावर शेकताना पुरणपोळी मस्त टम्म फुगली होती आणि ही तर उड्या मारायला लागली माझी पुरणपोळी फुगली म्हणून. तर मी तिला म्हटलं, तू रुसल्यावर तुझे गाल कसे फुगतात त्याप्रमाणे तुझी पुरणपोळी फुगली म्हटल्यावर हसायला लागली. पण तिची छान पुरणपोळी इथे टम्म फुगलेली तयार झाली. तिच्यासारखीच अगदी छोटीशी आणि गोड गोड तिच्यासारखी पुरणपोळी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला अनन्याची पुरणपोळी मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.